नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जर ऊस हे गवतवर्गीय पीक आहे, तर मला एका प्रश्नाची उकल करून घ्यायची होती, की पुन्हा पुन्हा ऊस लावणं, मग तो अडसाली असेल, पुन्हा त्या अडसालीतनं खोडवा आणि खोडव्यातनं फार कमी शेतकरी निडवा घेतात. तर त्याची गरज आहे का? आणि कालचा जो एपिसोड आहे तो तुम्ही पाहिला, सुरेश काळे साहेबांचा, जे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी आहेत, तर त्यांच्याच घरात मी आत्ता आलो आहे. कारण त्यांनी हा प्रयोग आधी त्यांच्या घरात केला आहे. मला वाटतं एक 20-25 फूट तर तुम्ही आता आहे बघत आहात. म्हणजे मी इथे उभा आहे ते तेवढा उंच आहे. 50 पासून 60-65 कांड्या असाव्यात. इथं कदाचित त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं, की ऊस पुन्हा पुन्हा लावणं करण्याची गरज आहे का? काळेसाहेब, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. नमस्कार. कालच्या याच्यानंतर मला वाटतं बरेच लोकांचे प्रश्न पडले. बरेच काय साधारणपणे लोक विचारतात? लोकांचं म्हणणं येत होतं की बाबा आतापर्यंत आपण ऊसाचं बेन असेल, खतं असेल, ड्रिप इरिगेशन असेल, पाण्याचं व्यवस्थापन असेल, वेगवेगळी सूक्ष्म अन्नद्रव्य ह्याचा माहिती घेत असेल. परंतु आज इतकं सहज आणि सोपं सूर्यप्रकाशापासून आपण सर्वजण दूर का गेलो. पण मात्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला एकदम असं वाटलं की यार सर्वात जर मेन घटक असेल तर सूर्यप्रकाशच आहे. आणि बऱ्याचशा लोकांना म्हणजे ते इतकं म्हणजे त्या लोकांना इतकं भावलं की सूर्यप्रकाशच मेन आहे हे सर्वांनाच भावलं. आणि त्यांनी एकदम हे ॲक्सेप्ट केलं की ऊस एकरी 400 टन येऊच शकतो. आता जरा याची माहिती द्या. आता याच्यात किती कांडे आहेत, किती कुठल्या वर्षी लावलाय, आणि याच्यात ही जी साईज आहे आपली, ती काल जी आपण बघितली. बरं. आपण 2018 मध्ये थोडं इतिहास सांगतो मी तुम्हाला. हे तर माझं एक आंब्याचं रोप होतं सर. आंब्याचं रोप होतं आणि त्याला आंब्याच्या रोपाला मी आळं केलेलं होतं, नुकतंच आणून लावलेलं रोप होतं. पण मला सहज कल्पना सुचली आणि आपली एक 6 एक डोळ्याची टिपरी त्या आंब्याच्या झाडाच्या कडेने मी लावली. लावताना ती नेमकी वरुंब्याच्या बाजूला लागली, म्हणजे चांगल्या मातीत लागली. आणि ते सुंदर 6ची 6 रोपं उगवली. उगवल्यानंतर त्याचं जे ग्लेज आहे, दिसणं आहे, पानं आहे, एकदम मला असं आनंददायक वाटलं की यार आपण कारखान्यामध्ये मुख्य ऊस विकास अधिकारी आहे, आपल्या इथं घराचा दरवाजा आहे आणि मी उठल्यानंतर मला ऊस दिसतोय. म्हणून मी थोडा आंबा त्यातला काढून टाकला आणि ऊसालाच प्रायोरिटी दिली. जे 6 ऊस होते त्या ऊसालाच प्रायोरिटी दिली. ती कधीची गोष्ट आहे? 2018 सालची. ओके, म्हणजे आता 2025 मध्ये आपण आहोत. हो बरोबर. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं की 2018 साली लावलेला हा ऊस आहे. बरोबर. आता एका प्रश्नाचं थेट उत्तर द्या, नंतर विश्लेषण सांगा. ऊस पुन्हा पुन्हा लावणं गरजेचं आहे? बिलकुल गरजेचं नाही. या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी बिलकुल गरजेचं नाही. कारण का आपल्याला माहित आहे ऊस हे ग्रासी फॅमिलीमधलं आहे. म्हणजे जसं आपल्या बांधावरती वडलोपार्जित बांधावरती गवत आहे, त्या फॅमिलीतला ऊस आहे. त्या फॅमिलीतले जंगलातले बांबू आहेत. कुणीही बांबूचं कल्टिवेशन करत नाही. जो बांबू तयार आहे तेवढा जंगलातला तोडला जातो, पुढच्या 2 वर्षात परत नवीन बांबू येत राहतो. सेम ऊसाच आहे. फक्त ऊसामध्ये ड्रॉबॅक काय आहे की ऊस लागवडीची जी सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये ऊस काही दिवसानंतर पडतोय. आपण जर अडसरीचा मेजर जर आपण विचार केला अडसरी ऊसाचा, तर साधारण चांगल्या शेतकऱ्याचा जो 60, 70, 80 टनाचा प्रयत्न करतो त्या शेतकऱ्याचा वयाच्या 7व्या 8व्या महिन्यातच ऊस पडतो. आणि ऊस तुटण्याचं वय बघितलं तर साधारण 16 ते 17, 17.5 महिन्यादरम्यान अडसरी ऊस तुटतो. ऊसाचं तुटायच्या अगोदर 2 ते 3 महिने पडल्यामुळं पूर्ण वाढ थांबलेली असते. ऊसाची पानं पिवळी पडलेली असतात, शेंड तरकटलेले असतात आणि अशा पद्धतीनं ऊसाच्या त्या पिरियडमध्ये ऊसाला तोडी चालू होतात. जो ऊस वाढण्याची प्रक्रिया 3, 3.5, 4 महिन्यापासून बंद झालेली असते त्या ऊसाचा सर खोडवा चांगला येतच नाही. आणि मग शेतकऱ्याला काय वाटतं, त्याचा खोडवा चांगला येत नाही म्हणजे खोडवा घ्यायला नको. पण प्रत्यक्षात जर ऊस तुटताना उभा असेल, त्याला पूर्ण सूर्यप्रकाश असेल, रोज त्याची मल्टिप्लिकेशनची प्रक्रिया चालू असेल आणि त्यावेळेस जर ऊसाला तोड बसली तर तो ऊस सुद्धा आपल्याला उत्कृष्ट क्वालिटीचा खोडवा देऊ शकतो. हे मात्र तुम्हाला सातत्यानं खोडवा पीक घेतलं तर ते 12 ते 14 महिन्यात सातत्यानं जर त्याला तोडत राहिलो आपण तर तो ऊस वाढताना तुटणं. म्हणजे त्याचं एक चपलक उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर आपलं ज्वारीचं पीक हे 5 महिन्याचं पीक आहे. पण आपण दुधाच्या धंद्यामध्ये ज्वारीचंच कडवळ लावतो आणि ती कडवळ मात्र 2 महिन्याच्या आतच आपण 2-2.5 महिन्यात म्हणजे निसवायला लागले की गुरांना घालायला चालू करतो. त्यालाच आपण थोडा युरिया टाकायला की परत असे 2 ते 3 पिकं आपण साधे ज्वारीची कडवळ म्हणून घेतो. फक्त तो मॅच्युअर झाला म्हणजे त्याचं थोडक्यात ज्वारी तयार झाली की मात्र आपल्याला ते ज्वारीचं पीक पूर्ण वाळल्याशिवाय तर आपल्याला काढता येत नाही, त्याचा खोडवा येत नाही. पण ऊसाच्या बाबतीत मात्र 100% उभा ऊस, सूर्यप्रकाश पूर्ण मिळालेला उभा ऊस
जर आपण 12 ते 14 महिन्यात तोडला हं. तर 100% लागणी एवढं उत्पादन भविष्यात मिळायला काहीच हरकत नाही. आज हा 2018चा ऊस आहे. हं. आपल्याला नम्रपणाने सांगणं गरजेचं आहे. हं. 2018 मध्ये ज्यावेळेस आम्ही लावला हं. त्यावेळेस आम्हाला पहिलं ऑब्झर्वेशन असं मिळालं होतं हं. की साधारण संपूर्ण ऊस व्यवसायामध्ये काम करणारी जी काही एक्सपर्ट लोक काम करतात हं. सर्वांचं मत आहे साहेब प्रति स्क्वेअर फूट एक ऊस येणं गरजेचं आहे. हं. म्हणजे 43,560 एक एकराचा स्क्वेअर फूट आहे. हं. त्यामध्ये कमीत कमी 40,000 ऊस येणं गरजेचं आहे. पण गेले 10 ते 15 वर्षापासून मी जवळून बघतोय. मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, ज्या शेतकऱ्याचा 100 टन एकरी ऊसाचं उत्पन्न येतं किंवा 80-90 येतं त्या शेतकऱ्याचा 32 ते 34,000पेक्षा जास्तीचा ऊस ऊस कारखान्यावर येत नाही. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ह्याची थोडं ठीक आहे. गांभीर्याने दखल घेणं ठीक आहे. गरजेचं आहे. पहिला एपिसोड बघा, कारण ते जे वारंवार सांगतात की हा स्क्वेअर काय तयार केला, मग याच्यामध्ये ही जी स्टेजिंगची पद्धती आहे ती स्टेजिंगची पद्धती ऊसाला सपोर्ट कशी देते आणि प्रकाश संश्लेषण ज्याला फोटोसिंथेसिस प्रोसेस आपण म्हणतो तर ते काय आहे, तर तो तुम्ही आधी भाग बघितला का किंवा आधी तुम्ही पाहिला असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला हवं होतं की खोडवा किती काळ चालू शकतो. तर हे तर त्यांनी 2018 साली लावलेला ऊस आहे, पण त्यातले काही मेले असतील की. नाही काय होतं साधारण एक 1.5 वर्षाच्या पुढं 1.5-2 वर्षाच्या पुढं थोडं ओव्हर झाला की थोडा डॅमेज होतोय. हं. कारण का ह्याला हार्वेस्टिंग नाही ना, हं. म्हणजे हे काय कारखान्याला आपण कट करून घातलेलं नाही. हं. त्यामुळे तोच ऊस आम्ही बाहेर काढलेला आहे. मला तुम्हाला हे पण सांगणं गरजेचं आहे, हं. आता जर आपण काउंट केलं, मी तुम्हाला रिडिंग काय सांगितलं की 2018 साली ह्याची लागवड झाली. हं. साधारण 2019 किंवा 20 मध्ये ह्या 30 स्क्वेअर फूटमध्ये 78 ऊस 24 फूट उंचीचे होते. 78. 78 ऊस होते. हं. आणि अजून आश्चर्य पुढे सांगतो, म्हणजे एकूण 2018ला लावलेल्या ऊसाला आता जर तुम्ही चेक केलं तर 2025 मध्ये सुद्धा हे 60 ऊस आहेत. मग हे त्यांनी परत count परत कशात लावायचं ऊस? हं. यामध्ये फक्त एकच सर्वात मोठी ऊर्जा आहे आणि ते थोडं आपलं मिसिंग होत होतं आणि ते म्हणजे सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाश. सोलर एनर्जी थोडक्यात. हं. त्याचा जर उपयोग केला, राईट. मला सांगा ह्याच्याकडे बघून असं वाटतं का हे 8 वर्षापूर्वी लावलेलं ऊस असेल? पण मला एक सांगा, इथली जमिनीची प्रत हा हा त्यानंतर खोडव्यासाठी तुम्ही काही वेगळ्या पद्धतीची inputs काही काय? सुद्धा वेगळं केलेलं नाही. बरं. काही वेगळं केलेलं नाही. बरं. फक्त याला पाणी म्हणजे पाणी वगैरे आहे, म्हणजे असं काहीच केलं नाही असं म्हणता नाही येणार. पाणी आणि त्याचे थोडक्यात लक्ष आहे त्याच्याकडे, असं काय नाही. हं. आणि खताची मात्रा वेगळी काही दिली? विशेष काही वेगळं नाही. जे आपलं रेग्युलर 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 कदाचित रानापेक्षा याला कमी असेल कदाचित, कारण का रासायनिकच काही इथं उपलब्ध नाही. बरं. आणि जास्तीत जास्त जाडी ह्या 2018 ते 25 पर्यंत किती झाली? गाडी ऊसाचं जे बुड आहे हा हा किती पर्यंत वाढलेलं दिसलं का? ती आता दिसते तीच रेंज? सेम आहे, काही बरं. फरक नाही. बरं. थोडंफार कमी जास्त. आता तुम्ही हे बघा, हं. आज जर थोडं क्लोज घेतलं तर लक्षात येईल बघा. हं. आज जवळजवळ 8 वर्षानंतर सुद्धा त्याची जाडी बघा काय, हं. नवीन ठोंबाची जाडी बघा काय, हं. कुठल्या बी नवीन ठोंबाची जाडी बघा. पण 8 वर्षात तुम्ही हार्वेस्ट केलेलं नाहीये. हार्वेस्ट केलं नाही म्हणण्यापेक्षा जो आता उदाहरण एखादा ऊस दाखवतो तुम्हाला. हं. आता बघा ही ऊस डॅमेज झाला साधारण 1.5-1.5 वर्षाचा, तर एवढाच ऊस काढला आणि पुन्हा तो फुटला मध्ये. परत रिपीट आहे, ठीक आहे. परत रिपीट आहे. आता मला एक शास्त्र तुमच्याकडे समजून घ्यायचं, कारण काळे साहेबांनी गेली 30-35 वर्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस विकास अधिकारी म्हणून ते काम करतात. त्यांच्याकडे पण 5-7 जणांची टीम आहे. आणि मी त्यांना विचारलं की गाळप किती होतं? साधारणतः 40. साधारण आमच्या कारखान्याची गाळप क्षमता 7,500 प्रतिदिनाची आहे, पण प्रत्यक्षात मात्र 9,200 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप होतं. आणि जसं ऊस उपलब्धतेनुसार साधारण 2021 मध्ये आमचं जवळजवळ 15 लाख झालं, पण पुढे जाऊन ऊस उपलब्धता कमी होत चालली. साधारण 12 ते 15च्या दरम्यान गाळप होते. ठीक आहे. आपल्याकडे पाचटाबद्दल बरंच अज्ञान होतं, ते हळूहळू कमी झालं किंवा बाकीच्या काही गोष्टी होत्या, शेणखताबद्दल पण, मळीबद्दल काय मध्ये फार चांगला उपयोग आहे. आमच्या इथं काय उष्णता वाढते हो. उष्णता कसं होतं माहितीये का, कुठलीही गोष्ट जमिनीत टाकल्यानंतर शेणखत जरी जमिनीत टाकलं तरी शेवटी कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडी उष्णता तयार होते, पण जमिनीला ती अपायकारक नाही. ओके. पण मला आता ह्याच प्रश्नाचं तुमच्याकडनं उत्तर हवं होतं की प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया करून तुम्ही हे केलेलं आहे, पण जे लोक प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया न करता रेग्युलरच करतात, हा तर पहिलाच तुमचा प्रयोग आहे. ह्या केसमध्ये त्यांनी खोडवा इतकी काळ टिकवून ठेवावं का? नाही, नॉर्मल कोर्समध्ये जे लोक कसं होतं, ज्यांना खोडव्याचं पीक घ्यायचंय, समजा तो स्टेजिंग करू शकत नाही आणि खोडव्याचं पीक घ्यायचंय, तर शक्यतो त्याने अडसली ऊस टाळावं. ऑक्टोबर म्हणजे पूर्व हंगाम किंवा सुरूमध्ये जावं. सर्वात बेस्ट सीझन जर असेल ना तर सुरू, म्हणजे लेट पूर्व हंगाम आणि सुरू मात्र टोटल. महिना सांगा. साधारण
ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ही आपण ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आपण पूर्व हंगाम समजतो. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नाही, आता माझी लागण आहे नोव्हेंबरची. नोव्हेंबर तर तुमचा ऊसाचा खोडा उत्कृष्ट यायला पाहिजे. पण ती कारण मध्ये तोड कधी घेतली पाहिजे मी? कमीत कमी म्हणजे जर नोव्हेंबरची लागण. नोव्हेंबरच्या लागण जानेवारीत किंवा फेब्रुवारीत तुटला पाहिजे ऊस. बरं. त्यामुळं तुमचा खोडवा चांगला आहे. खोडवा चांगला आहे. राईट. प्राथमिक स्वरूपातच पुन्हा ही माहिती तुम्हाला सांगितली. खूप प्रश्न असतील जे तुमच्या मनात आहेत. 2018 साली लावलेला, कुठल्या महिन्यात लावला 2018? साधारण फेब्रुवारीत. फेब्रुवारीमध्ये लावला. म्हणजे बरोबर आता त्याला 2018 ती 2 वर्ष आणि पुढची 5 वर्ष, म्हणजे आता 7 वर्ष होऊन आता 8वं वर्ष पूर्ण होईल. तरीसुद्धा हा असा ऊस उभा आहे. तरीही मला माहिती आहे की अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अपेक्षित आहेत. तुमचा पुन्हा एकदा नंबर आपण सांगूया. मी सुरेश काळे, मुख्य ऊस विकास अधिकारी, माळेगाव सहकारी साखर कारखाना. माझा मोबाईल नंबर 9822 777 250. राईट. आणि कालपासनं त्यांना जवळपास शेकडोच्या संख्येनं फोन येतात. त्याचं कारण आहे की हे तंत्रज्ञान तुम्हाला भावलं आहे. तुम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, पण त्यांना थेट फोन पण तुम्ही करू शकता. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, माळेगाव. सर नमस्कार. थँक्यू.